गुड आफ्टरनून सर्वांना। आज माझ्या जेवणात काय आहे बघूया। ॲज युजल हे सॅलड, गाजर, फायनली हे गाजर यायलेत बाजारात, नाहीतर ते घट्ट गाजर येत होते आणि हे इतके स्वीट पण आहेत। काल मी गेले होते मंदिरला, तिथून घेऊन आले आणि इथं केलेली आहे मी ही कंटोल्याची भाजी। कारल्यासारखीच असतात बघा ती फळं, मी तर त्याला कंटोलीच म्हणते। ही बघा ह्याची भाजी आहे, छान त्याचा वास आलेला त्या भाजीचा। आम्ही लहान असताना मुंबईला ही खूप खात होतो। इथं ती किती महाग आहे, 350 रुपये किलो आहे भाजी ही। अर्धा किलो आणली होती, त्याच्यातली 4-5 फळं केलेत आणि 4 फळं उरलेत। आणि इथं बघू शकता ही बघा पकोडा कढी, पकोडा घालतो ही पकोडा कढी घेते। हे पकोडे ना छोटे छोटे घातलेले मी, ते आता इतके फुलले। ही पकोडा कढी दही आणि बेसन घालून ही पकोडा कढी आहे, छान लागते। आणि आज शुक्रवार, थोडी वरमहालक्ष्मीचं व्रत करतात श्रावणातलं। कन्नडला लोक जास्तीत जास्त करतात ते। देवासाठी मी हे केलेलं शिकरण केळ्याचं, तूप वगैरे घालून, वेलची पावडर, दूध आणि केळी मिक्सरला जरा फिरून घेतलेली ती, नाहीतर ती केळी एककडे आणि ते दूध एककडे राहतं। तर हे शिकरण थोडं घेतलेलं आहे मी। इथं एक लोणचं घेते आणि हा थोडा भात घेते मी। भाताचं भांडं बघा माझं किती छोटं आहे। ह्याच्यातलं पण आता रात्री आम्ही चपाती खातो आणि उरते, मग ते कुत्रं खाते। त्या कुत्र्याला आता थोडं घालून ठेवलेलं आहे मी तिथं, कालचा भात होता तो। हे असं माझं आजचं जेवण आहे। सोबतीला दही पण आहे, हे बघा दही तर एनी हाव लागतेच मला। आता तुम्ही म्हणाली खीर आहे तर हे कशाला, मग हे तरी नंतर खाईन किंवा हे तरी नंतर खाईन, बट हे पाहिजेच। थोडं घेते। तर असं आहे आजचं माझं जेवण, पकोडा कढी आणि शिकरण, भात, कंटोला सब्जी,